एकल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपण बोलू शकता. हा, नमस्ते ताई. ध्यान तर खूप पॉवरफुल होतं, जाणवलं. आणि सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही हे घेतलं ना श्वासावरचं आणि सांगितलं की आपण लक्ष्मी मातेशी जोडलं जातो, तर खरोखर त्या नंतर मधल्या त्या 2 आकड्यांमध्ये स्वस्तिक दिसलं मला आज्ञाचक्रावर आणि शिवपिंड दिसली नंतर दुसऱ्या वेळेला. आणि ध्यानामध्ये खरं तर नातीने मला 2 वेळा डिस्टर्ब केलं, पण तरी मी पुन्हा जॉईन झाले आणि मला एक कपाळ दिसत होतं. ते कपाळावर पांढरा हे लावलेलं होतं आणि वर हे होतं आणि त्यांचा चेहरा थोडा थोडा यांच्यासारखा होता, हनुमानासारखा होता. आता ते त्यांना काय म्हणायचं मला नाही, मार्कंडेय ऋषी म्हणायचं का कोण म्हणायचं नाही माहिती मला. पण माझ्या समोर एक वाक्य येत होतं, चिंतामणीशी नाळ जोडायची, चिंतामणीशी नाळ जोडायची. आता आता ते वाक्य मी लिहून ठेवते. तुम्ही सांगितलं होतं मार्गदर्शन मिळेल वगैरे, पण खूप छान व्हायब्रेशन्स जाणवल्या. आणि नेहमीच मला आहे ना, आपल्या ज्या ग्रंथी असतात की नाही काखेमधल्या, इथल्या इथल्या, तर त्याच्यामध्ये खूप हे होतं. म्हणजे थंडी वाजल्यानंतर आपण कसं आकसून घेतो अंग, तर तसं इथे मला आता थंडीनी होतं काय होतं माहित नाही मला, पण मी आता स्वेटर घालते ना, तरी सुद्धा त्या ज्या ग्रंथी आहेत आपल्या काखेतल्या ग्रंथी, तिथे अशा स्पंदनं खूप शारीरिक स्तरावर जाणवतात. थंडी वाजल्यासारखी पण असतात आणि स्पंदनं असतात ती. खूप खूप धन्यवाद ताई. काही अद्भुत अनुभूती होती. हे सगळं लिहून ठेवा फक्त. हो. राधिकाताई. आत्मवंदन होतं ते. खूप छान ध्यान झालं. आणि ना असं खूप स्पंदन जाणवत होते मेंदूमध्ये पण. नंतर पार्वती माता मंदिर म्हणजे असं वेगळंच आज खूप छान. तुमचं बॅकग्राऊंड पण छान आहे रोहिणीताई. खूप सुरेख. आणि ना मला म्हणजे मला एक असे उभे गंध जे लावलेले ते नसतं, त्यांना काय म्हणावं, असं खूप छान दिसले मला एक ऋषी. म्हणजे भगवे कपडे घातलेले होते, नंतर उभं गंध लावलेलं होतं, असं खूप छान दिसलं. आणि एक स्फटिकाची मूर्ती तुम्ही सांगितली ना, शिवपिंड, तर मीच तिथं बसली आतमध्ये असं जाणवलं. आणि नंतर मात्र काय पिंड दिसली आणि तिथून असं असं उघडून असं शिव पार्वती, नंतर कार्तिकेय, नंतर गणपती बाप्पा असे आले आणि ते असे मला दिसले सगळेजण. असं खूप छान दर्शन झालं. धन्यवाद ताई. खूप छान अनुभव होता. धन्यवाद. वनिता आत्या. नमस्कार ऋताताई. मलाही आज ना खूप छान अनुभूती आली ताई, की आज्ञाचक्र प्रचंड ऊर्जा पूर्ण मेंदू म्हणजे डोकं पूर्ण बधीर झालेलं होतं. आणि बराच वेळ तुम्ही बोललात ना आज्ञाचक्राचं चक्रावर तुम्ही ध्यान हे करा म्हणून कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही खूप वेळ आज्ञाचक्रावर होते आणि मला ना गदाधारी हनुमान दिसले. आणखीन ना बराच वेळ मला कलर दिसत होते, पिवळा कलर, निळा, हिरवा, गोल्डन असे बरेच कलर दिसले मला. आणखीन एक असा मध्येच बराच वेळ एक एक ठिपकाना मध्ये मध्ये असा फोकस करत होता आणि अतिशय ऊर्जा होती ताई, अतिशय ऊर्जा आणि खूप सुंदर वाटत होतं आणि खूप मी कंटिन्यू आज्ञाचक्रावर होते बराच वेळ आणि खूप सुंदर अनुभूती आली ताई आणि खूप ऊर्जा होती, प्रचंड ऊर्जा होती. खूप खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. लिहून ठेवा माऊली तुम्ही. हो हो. आजचे इष्टदेवता लिहून ठेवा. मला रोहिणीताईंचा हेवा वाटतोय आज. मोराच्या पिसात जाऊन बसल्यात आणि मला मोराची पिसं खूप आवडतात.
आपण दिसत तर जाईल पण आज खूपच बसले चालेल. काय ध्यान तर छानच झालं. आणि मला आणखीन एक ते स्फटिकाचं जे आपण म्हटलात ना शिवलिंग, तर MP मध्ये आम्ही गेलो होतो ना मध्य प्रदेशात, तर तिथे बगलामुखी देवीच्या तिथे स्फटिकाचं आपण उभं राहिल्यानंतर एवढं येतं, एवढं एवढं शिवलिंग होतं तेच जाणवलं. आणि त्याला आम्ही स्पर्श करून दर्शन घेतलं होतं. तो सगळा स्पर्श पुन्हा माझ्या हातातून उतरला. कारण एवढी थंडी होती आणि त्या थंडीमध्ये त्या स्फटिकाला स्पर्श केल्यानंतर ज्या संवेदना जाणवल्या त्या पुन्हा आज ध्यानातून घेतल्या. ते सांगायचं होतं. ते आता या म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की स्फटिकाचं शिवलिंगाला पुन्हा भेट दिली. खूप खूप धन्यवाद. नीलताई बरे आहात ना? खूप दिवसात तुमचा आवाज नाही ऐकलाय. शोभा माऊली आल्या की नाही ध्यानातून बाहेर की आहे? ठीक आहे. श्रद्धाताई बरे आहात? म्हणजे चला मास्टर्स, आपण रजा घेऊया. छान आता थोडी थंडी पडली आहे ना. भेटूया. जय श्रीराम. आत्मवंदन छान आहे. छान झालं ऑपरेशन. अच्छा. चल. हरी बोल. धन्यवाद. हरी